कार जय छत्रपती, जय शिवराया, जय भीम, जय संभाजी महाराज. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातल्या राजकारणात, महाराष्ट्रातल्या घडामोडीसाठी, महाराष्ट्रातल्या 18 पक्ष जातींसाठी, हिंदुत्वांसाठी चांगले जाधवनं सामाजिक कार्य केलं. सामाजिकपणे जनतांची सेवा केली. जनतांमध्ये भाषणं पाठवाय बघतो, ट्विट कराय बघतो. आता तुम्हाला सांगतो, BMCचं इलेक्शन आलं. मी हिंदीत पण बोललो. आता BMCचं इलेक्शन आलं. ह्या इलेक्शनला सगळेजण ताकद लावणार आहे, ते मेहनत करणार आहे. ते कोणाची नगरपालिका निवडून येतील, कोणाची सीटं जादा येतील. महाराष्ट्रातल्या जनतानं, महाराष्ट्रातल्या तरुणानं ह्या एवढं जरी आता इतकी जरी स्थिती चालली, महाराष्ट्रातला मराठी माणूस उशीरनं जागा झाला, लवकर जागा व्हायला पाहिजे. हे किती भरती झाली महाराष्ट्रात, किती गुजरात आणून थोपवले, किती सगळी महाराष्ट्रात भरती झाली, किती काय झालं महाराष्ट्रातल्या लोकांवरती अत्याचार. आपल्या लोकांना मराठी माणूस म्हणलं की नोकऱ्या भेटत नाही, त्याही भेटत नाही, त्या ती भेटत नाही. मग महाराष्ट्रातली जनतानं तुम्हाला तर कळायला पाहिजे, तुम्ही सरकार निवडून दिले, तुम्हीच हे करून दिले. हे सरकार फक्त लाडक्या बहिणीवर निवडून आले. पण तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात लाडक्या बहिणीची जरी योजना चालू झाली, जरी योजना जरी चालू असताना काय अडचणी येते ते हे तिथे असून चालू आहे, ते खबर आहे. पण तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातली जनता शोधणे हे तुमच्या हातात आहे. सरकार आम्ही एक सामाजिकपणे कार्य महाराष्ट्रातले हिंदुत्वापर्यंत 18 पगड जातीपर्यंत कार्य चालू केले. मग BMCचं चुनायला सगळ्यांची ताकद लागणार आहे. मुंबईची नगरपालिका माझ्या हातात येईल का त्याच्या हातात येईल. संपूर्ण महाराष्ट्रात तयारी होणार आहे. महाराष्ट्रात अलग अलग जिल्ह्यातनी, अलग अलग गावातनी, अलग अलग सिटीतनी तयार होणार आहे. इतकी ताकद लागणार आहे. नगरपालिकेच्या इलेक्शनला तुम्ही सगळे बघू शकत आहे. माझी कळकळची विनंती आहे, मी सामाजिक कार्यकर्ता चांगदेव भाऊ जाधव, महाराष्ट्रातला बुलंद आवाज, छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने, बाबासाहेबांच्या आशीर्वादाने, संभाजी महाराजांच्या आशीर्वादाने, अहिल्याबाई होळकरच्या आशीर्वादाने, ज्योतिबा महात्मा फुलेंच्या आशीर्वादाने, तुम्हाला सांगतो अण्णाभाऊ साठेंच्या आशीर्वादाने, महाराष्ट्रातल्या चांगदेव भाऊ जाधव सामाजिक कार्यकर्त्याचे कळकळची नदी महाराष्ट्रातल्या गोरगरिबांसाठी, शेतकरी बांधवांसाठी, मराठी बांधवांसाठी आणि त्या तुम्हाला सांगतो कामगार बांधवांसाठी, ह्याच्यासाठी त्यांच्यावर अत्याचार होऊन देऊ नका. अपंगावरनी, ह्यांच्यावरनी हे लोक खाली दबून मारायला लागले. ह्यांच्या राड्यातनी, त्यांच्या राड्यातनी ह्या लोकांवरनी अत्याचार चालला, भ्रष्टाचार चालला, कष्ट करून लोक मारायला लागली. महाराष्ट्रातल्या जनतेनं चांगली माणसं तुम्ही निवडून बसवा, चांगली नगरसेवक बसवा. जनतांचा विकास व्हायलासाठी, गोरगरिबांना आर्थिक व्यवस्था मिळायसाठी, त्यांचे कामं व्हायसाठी. हे महाराष्ट्रातल्या जनतांना, महाराष्ट्रातल्या तरुणांना वाटतं माझ्या उडवायची गोष्ट असते, हे उडवायची गोष्ट माझ्यावर चर्चा करते. ती हे कर अहो, मी चर्चाचा विषय नाही. मी सोशल मीडियाला गाजायसाठी आलो नाही, कशासाठी आलो नाही, मी पैसा कमवायसाठी आलो नाही. एक महाराष्ट्रातला मराठी माणूस, एक हिंदू बांधव मराठी माणूस, मराठीच्या हितासाठी 18 पगड जातींसाठी समाजकार्य करून, रक्त तोडून, एवढा जीव वकून, सकाळी एवढं भाषण तुमच्यासाठी ट्विट करून, तुमच्यासाठी बोलून, तुमच्यातलं मार्गदर्शन करून, तुमचं रक्त सळसळ करून, येणाऱ्या काळासाठी, येणाऱ्या भविष्यासाठी काय आपण निर्माण करायचं, काय ताकद ठेवायची, हे सर्व महाराष्ट्रातल्या माझ्या मराठी माणसांसाठी, हिंदू बांधवांसाठी, 18 पगड जातींसाठी, सर्वांसाठी एवढं काम जरी फास्ट जोरात चालू असले, हे तुम्ही सपोर्ट करणे. मी एकटा काम करत नाही, सगळ्यांनी साथ, हे तुमच्यासाठी काम करतोय. तुम्ही जुळा, तुम्ही मला खांदा द्या, तुम्ही सपोर्ट करा, हे तुमचं काम आहे. हे तुमच्यासाठी करतोय. तुम्ही मला समर्थक द्यायला पाहिजे, मला तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे. काय तरुण माझ्याकडे होते ते काय हे उडवतात, हे काय चाललंय महाराष्ट्रात, काय बघतोय महाराष्ट्रात. असं माझ्याकडून असं महाराष्ट्रातलं नुकसान व्हायला लागलं, महाराष्ट्रात खड्डे पडायला लागले, अत्याचार व्हायला लागले, गरीब मरायला लागलं. गरीबाकडे कोण बघणं आहे. एखादा गरीब पिटून उठला तर त्याला लागून तुम्ही समर्थक द्या, त्याच्या पाठीशी थांबा. किती कंडिशन बेकार जरी होत असलं तर आम्ही एवढं बोलून, आम्ही एवढं चालून, एवढं भाषणं करून, एवढं दिग्गज बोलून सकाळ लोकांना फरक पडत नाही. हे फरक पडत नाही. चांगदेव दादाला नावं ठेवायचं, बदनाम करायचं, शिव्या द्या. अरे काय मी एवढा मोठा टार पण नाही, मोठा कार्यकर्ता. अरे एक सामाजिक जनतेचा शेवट महाराष्ट्रातल्या मातीतला जन्माला आलेलो, हिंदू विश्वराज्यामध्ये महाराष्ट्रातल्या मातीत जन्म घेतलेला, गोरगरिबांच्या कुटुंबात जन्म घेतला. अजून पण गरिबीला मी टाकतोय. गरीब परिस्थिती ही डाऊन आज ना उद्या परिस्थिती बदलत जाते. पण महाराष्ट्रातलं आमच्या हातात पण कार्य होतेच की, अजून सामाजिक कार्य होते. गोरगरिबांना जेवढी मदत होते, अजून भविष्यात मोठी मदत होईल. फक्त वेळ काळ असते, समय असतं, जनता विचार करते. पण आपण लक्षात ठेवणं आपले गरजेचं असतं. आपण ठामपणे राहणं असतं, निश्चित असतं. जग नावं ठेवणार असतं, जग शिव्या देतं, वाईट म्हणतं. परत चांगलं दिवस आलं, भाऊ माझा हे आहे ते म्हणते, लेगाळ्याला लावतील. ते आपल्याला काय पडलेलं नसतं. आपलं काम असते, आपली व्यक्तित्व असते, आपलं अस्तित्व असतं. शून्यातनं आपल्याला निर्माण करायचं असतं, हे घडवायचं असतं. साम्राज्य घडवायचं असतं, स्वराज्य घडवायचं असतं. एवढे जरा टाकट्या ठेवून, एवढे जरा डेअरिंग ठेवून, काळजावर आम्ही दगड ठेवून डेअरिंग करतोय. जरी एवढं जरी वाक्य तुम्हाला पटत नसलं, एवढं जरी पटत नसलं, काय उपयोग आहे मग? आम्ही एवढं लढून, एवढं साम्राज्य उभा करून, एवढी ताकद करून, महाराष्ट्रातली जनता सपोर्ट करणं, हे करणं, महाराष्ट्रातले तरुणच करणं. आपल्याला वाटवू नका, हे करू नका, एकामेकाचा मजा करू नका. तरुण तुम्ही मदत करा, तुम्ही
सपोर्ट तुम्ही माझ्याकडं ओल्या पाहिजे दुसरा फायदा घेतो, तिसरा फायदा घेतो, चौथा फायदा घेतो, त्याच्यापासून 15वा फायदा घेतो. त्यातनं आपल्यात भांडणं लागत चलते. आपल्यात माझ्याकडून काय वडून आहे ते कार्य चालू केलं, त्याला समर्थक देणं, त्याला सपोर्ट देणं, त्याच्या पाठीशी राहणं उभा ही तुमच्या हातात आहे, ही तुमच्या सर्वांच्या हातात आहे. माझ्या एकट्याच्या हातात कुठं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.